ಸರಳ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಹುಮನಾಬಾದ್ ತಾಲೂಕಿನ ದುಬಲಗುಂಡಿ ಗ್ರಾಮದ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ವೃತ್ತಕ್ಕೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ಗೆ ಪುಷ್ಪ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿ ಗ್ರಾಮದ ಯುವಕರು ಟಿಪ್ಪು ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಸರಳವಾಗಿ ಆಚರಿಸಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಇಮಾಮ್ಸ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವ ಮುಖಂಡರಾದ ಮುಫ್ತಿ ತೌಸಿಫ್ ಖಾನ್, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ದೇಶಕ್ಕೆ ನೀಡಿರುವ ಕೊಡುಗೆಗಳು ಅಪಾರ. ದೇಶಕ್ಕೆ ಕ್ಷಿಪಣಿಯನ್ನು ಗುರುತಿಸಿದ ಮೊದಲ ವೀರ, ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಖಡ್ಗ ಎತ್ತಿದ ಮೊದಲನೇ ಶೂರ, ಶಹೀದ್ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು. ಸುಲ್ತಾನ್ ಹೆಸರು ಕೇಳಿದರೆ ಸಾಕು ಬ್ರಿಟಿಷರ ಎದೆ ಗಡಗಡ ಎಂದು ನಡುಗುತ್ತಿದ್ದವು ಎಂದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರ ಚರಿತ್ರೆ ವಿವರಿಸಿದರು. ಮುಂದುವರೆದು ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರ ವೇಷ ಧರಿಸಿ ಅವರ ಖಡ್ಗ ಹಿಡಿದು ಅವರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿದವರೇ ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಇಂದು ಅವರ ಜಯಂತಿಯನ್ನ ವಿರೋಧಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಂದಲೂ ಟಿಪ್ಪು ಇತಿಹಾಸ ಮುಚ್ಚಿಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಕ್ಬರ್ ಮಾಸಲುದ್ದಾರ, ಅಕ್ರಮ್ ಸೌದಾಗರ್, ನವಾಜ್ ಬಾಗವನ್, ಅಲ್ತಾಫ್ ಸವಾರ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಯುವಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಜೆಕೆ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ಉಮನಾಬಾದ್. ಇದು ಭ್ರಷ್ಟರ ಪಾಲಿಗೆ ಸಿಂಹ ಸ್ವಪ್ನ. हिंदुस्तान का हर बाशिंदा, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, पारसी हो, आज हर एक के लिए खुशी का दिन होनी चाहिए. वो ऐसा मर्द मुजाहिद और गाजी और कलंदर इंसान थे जिन्होंने इस मुल्क को, इस हिंदुस्तान को पूरी दुनिया के अंदर ऐसा रोशनास कराया और इसको ऐसा परवान चढ़ाया कि दुनिया के अंदर सबसे पहले मुल्क को, खासकर हिंदुस्तान को, अगर मिसाइल किसने दी है तो वो यही शेर कलंदर मर्द मुजाहिद टीपू सुल्तान शहीद है. और अगर दुनिया को तोप की शक्ल में दुश्मनान इस्लाम और दुश्मनान मुल्क अंग्रेज़ों से लड़ने के लिए तोप अगर किसी ने बनाया तो वो ये मर्द कलंदर है. और दुनियाए कुफ्र से और दुनियाए जुल्म, बर्बरियत और फस्ताई जो अंग्रेज़ की शक्ल में आए थे, जिनका प्लानिंग और जिनकी साजिश ये थी कि इस मुल्क के अजीज जो सोने की चिड़िया कहलाता था उसको बर्बाद करे, तो उनसे नबर्द आज़मा होने के लिए मर्द मुजाहिद की शक्ल में खड़ा होकर के तोपों से तोप तफंग बनाने वाला यही वो मर्द कलंदर है. और अंग्रेज से मुकाबला करने के लिए ब्रिज का निज़ाम बनाने वाला, दरियाओं पर और समंदरों पर से उबूर करने के लिए ब्रिज का निज़ाम बना करके सैनिकों से लड़ने की ट्रेनिंग देने वाला ये वही मर्द कलंदर है. और जिसने उर्दू ज़बान की तहरीरी शक्ल में प्रिंटिंग मशीन बना करके प्रिंट निकालने वाला ये वो मर्द कलंदर है. और हिंदुस्तान के अंदर खत्तो खतूत का इस तरह निज़ाम जो अपनी फौज और सैनिकों तक पूरे मुल्क की खबर को शाये करके उनकी सैनिक, उनकी जो फौज थी, उनके जो कमांडर थे, उन तक खबर को पहुंचाने के लिए अखबारी निज़ाम कायम करने वाला कोई मर्द मुजाहिद था तो वो टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाहि अलैह. ये इतना पाक दिल और साफ नेक नीयत वाला इंसान था जिसकी सैनिक के अंदर हिंदू भी शामिल थे, सिख भी शामिल थे, बुद्धिस्ट भी शामिल थे, जिसकी सैनिक के अंदर मुसलमान भी शामिल था. वो मर्द कलंदर है जिसने अपनी जाती कमाई से, अपनी खुद की कमाई से मंदिरों, सैकड़ों मंदिर और मसाजिद की असर नौ तामीर करा करके हिंदू मुस्लिम एकता का नारा देने वाला, सिख ईसाई सब हैं भाई भाई, इस तरह का प्रेम बांटने वाला कोई मर्द मुजाहिद था तो वो टीपू सुल्तान शहीद है. वो मर्द मुजाहिद है जिसको अंग्रेज खुद अपनी तारीख में लिखता है कि इतना शेर दिल और इतना पावरफुल इंसान था जिसने शेर के चबड़े में हाथ डाल के शेर को फाड़ा था. तो वो यही एक मर्द कलंदर है. हिंदुस्तान को इस आदमी ने वो चीजें दी जो आज के लोग नहीं दे सकते. मुहतरम बुजुर्गों, आज हमारा मुल्क जिस रुख पर जा रहा है वो रुख, वो
نہیں تھا جو ان اکابر نے دیا، جو ہمارے اسلاف نے انگریزوں سے لڑ کر کے جان دے کر کے ملک عزیز کو آزاد کرایا تھا۔ یہ مرد قلندر نے آخری سانس تک ڈٹ کر کے مقابلہ کیا اور اپنی جان لگا دی، بلکہ جان جب جانے کے باوجود بھی انگریز ان کے قریب آنے سے ڈرتے تھے، اور جب قریب آ گئے لاش سے ان کی جو تلوار چھوٹی انگریز کو لگی تو انگریز زمین پر گر گیا۔ ایسا مرد مجاہد ہندوستان میں تھا، اور اس ہندوستان کو انگریزوں سے آزاد کرانے کے لیے اپنی جان دے دی۔ بڑا افسوس ہوتا ہے، یہی وہ مرد مجاہد ہے، یہی وہ مرد قلندر ہے جس نے انگریزوں کو تاوان کی شکل میں گروی رکھا تھا، اپنے 2 بیٹوں کو، اپنے 2 بچوں کو گروی رکھ کر کے ہندوستان کو